मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात आलेलं आहे। त्याच पद्धतीनं सभागृहाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात आले। अधिकृत या ठिकाणी नामकरण सोहळा करण्यात आलेला आहे। त्यानंतर आंबेडकर चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जल्लोष केलेला आहे आणि पंचायत समितीचे सभापती असतील, उपसभापती असतील, सर्व सदस्य असतील आणि शिव शाहू फुले आंबेडकर चळवळीतील ज्या विविध पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी असतील या सर्वांनी मिळून हा नामकरण सोहळा आयोजित केला, तो यशस्वी झालेला आहे। त्यामुळे एक प्रकारचं आनंदाचं वातावरण आहे। ज्यांनी हे आंदोलन उभा केलं आणि ते आंदोलन यशस्वी झालं ते पदाधिकारी आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत। आपल्यासोबत सुरुवातीला बोलण्यासाठी माजी नगरसेवक सचिनदादा सावंत आहेत। नेमकी या नामकरणानंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया काय जाणून घेऊया। फार आनंदाचा क्षण आहे। कशा पद्धतीने तुम्ही पहिली तुमची प्रतिक्रिया सांगाल? आज या ठिकाणी सभागृहाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव आणि शासकीय इमारतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आम्ही आंदोलन ज्या पद्धतीने केलं त्यामुळे आम्हाला यश आलं। त्यामुळे आमचे सगळे आंबेडकर चळवळीतले सगळेच आमचे कार्यकर्ते, पदाधिकारी, ज्येष्ठ, महिला वर्ग सर्व आनंदित आहेत, एवढंच बोलतो मी। ठिकाणी बघता फार संघर्षाचा प्रसंग आला होता, मात्र त्या संघर्षात सुद्धा यश आलेलं आहे आणि सर्वांनाच तुम्ही एकत्रित घेऊन हे आंदोलन केलेलं आहे आणि कुठेतर शिव शाहू फुले आंबेडकर चळवळीचं जे आंदोलन होतं त्याला खऱ्या अर्थानं यश आले असं म्हणावं लागेल। आंबेडकरी चळवळ म्हणजे संघर्ष आणि संघर्ष म्हणजे आंबेडकरी चळवळ असं बरेच वाक्य आहे। आणि चळवळीनं जे काही आंदोलन उभं केलं त्या आंदोलनाची दखल घेऊन प्रशासनानं विशेष सभा लावली, विशेष सभेमध्ये ठराव झाला आणि आज त्या ठिकाणी सर्व शिव शाहू फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीनं आणि मिरज पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, सर्व सदस्य, प्रशासन यांच्या वतीनं इमारतीला परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात आलं आणि सभागृहाला छत्रपती संभाजीराजांचं नाव देण्यात आलं। त्यामुळं सर्व सभापती, उपसभापती, सर्व सदस्यांना आणि त्यांच्या सर्व नेते मंडळींना या ठिकाणी धन्यवाद देतो। आणि विशेष म्हणजे सर्व आंबेडकरी चळवळीतील जे काही गट, तट, पक्ष आहेत त्या सर्वांनी एकत्र येऊन हा लढा उभा केला। पाठबळ सर्वांचं एकत्र आलं, त्यामुळं हा लढा यशस्वी झालेला आहे। त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना सुद्धा या ठिकाणी मनापासून धन्यवाद आणि जय भीम। नक्की फार आनंदाचा क्षण आहे। सामाजिक क्रांतीचा दिवस म्हणायला लागेल, कारण सर्व शिव शाहू फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी आंदोलन हाती घेतलं आणि दोन्ही महापुरुषांच्या नावाचं नामकरण या ठिकाणी यशस्वीरित्या झालेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी आनंदाचं वातावरण आहे। रवींद्र कांबळे, बंधुता न्यूज, मिरज।